महाड तालुक्यातील पाणी गावात वादळी वाऱ्यानं घातला आहे दोष. जवळपास 25 घरांचं नुकसान, एक महिला जखमी. वालन विभागात 4 दिवसांपासून बत्ती गुल. पाणी गावासह बालन विभागात शासकीय यंत्रणांची उदासीनता. 4 दिवस उलटूनही घरांचे पंचनामे नाहीत, तर पाणी गावासह आणखी काही गावं 4 दिवसांपासून अंधारात. दिनांक 14 मे रोजी महाड तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वारे वाहून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. याच दिवशी महाड MIDC मध्ये देखील मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यानं झाडे उन्मळून पडली होती. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या या वादळी वाऱ्यानं महाड तालुक्यातील वाळण विभागातील पाने गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहून या गावातील जवळपास 25 घरांची छपरे उडून गेले. अनेक घरांचे कौले देखील यामध्ये उडून गेल्यानं नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय. संपूर्ण सामान नेस्तनाबूत झालंय. एका घराचं छप्पर उडून दुसऱ्या घरावर जाऊन आदळल्यानं या घरातील एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला जवळपास 10 टाके पडलेत. गावातील शाळा, गोटे देखील यामध्ये बाधित झाले असून मोठमोठी झाडे देखील या वादळी वाऱ्यांमध्ये उन्मळून पडलेत. गावात प्रचंड नुकसान होऊन देखील या ठिकाणी शासकीय अधिकारी वेळेत पोहोचले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ प्रचंड संतप्त झालेत. त्यातच 4 दिवसांपासून परिसरातील बत्ती गुल झाली आहे. वादळी वाऱ्याने अनेक पोल उन्मळून पडल्यानं परिसरात गेल्या 4 दिवसांपासून लाईट देखील नाही. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अशातच स्थानिक तलाठी यांना ग्रामस्थांनी फोन करून देखील वेळेवर उपस्थित न राहता या परिसराची पाहणी न करताच तात्पुरते पंचनामे केल्याचं बोललं जात आहे. गेल्या वर्षी देखील या ठिकाणी घरांचं नुकसान झालं होतं, मात्र शासनामार्फत एकही रुपया देण्यात आला नाही. त्यामुळे या ठिकाणचे नागरिक प्रचंड संतप्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या गोरगरीब नागरिकांना दररोज पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे आपलं जीवन पाण्यातच काढावं लागतंय. मात्र या ठिकाणी शासकीय यंत्रणांची कोणती मदत पोहोचलेली नाही. अनेक घरांमध्ये आज देखील पाऊस झाल्यानं पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. सतत पडणाऱ्या 4 दिवसाच्या पावसानं पाणे गावातील रहिवासी पुरता हवालदिल झालाय. शासनाने लवकरात लवकर आमच्या घरांची नुकसान भरपाई द्यावी, अशी या ठिकाणच्या नागरिकांची मागणी आहे. रिपोर्ट तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. पावसाला म्हणजे वारा, पाऊस, चक्रवादळ जोरात आला 14 तारखेला संध्याकाळी 3 वाजता. त्याच्यामुळं आम्ही सगळी पत्र उडून गेली वाऱ्याने बाहेर. आम्ही इथं बसलेलो तर आम्ही बसतो तर एक बाजू पार वाऱ्याने उडून खाली पडतो. आम्ही पळालो खाली. आमचा जीव वाचला आणि सगळा होते तेवढी नुकसानी झाली. भांडेकुंड्याची, कपडे बिपड्याची सगळ्याची मागणी आम्हाला काय आता ते आम्हाला भरपाई द्यावं. 14 तारखेला पाऊस एकदम वादळ सुटलं आणि एकदम वारा सुटला आणि नंतर पाऊस आला आणि नंतर वादळ आल्यानंतर एकदम लोकांची घरं पत्रे बित्रे काही लोकांची उडालीत. खाली पण लोकांच्या गावामध्ये 20-25 माणसांची घरं नुकसानी झालेली आहे घरामध्ये. या घरावरनं जे पत्रे उडाले त्या दुसऱ्यांच्या घरावरती जाऊन पडले का? हो पडले दुसऱ्यांच्या घराने जाऊन. अंदाजे काय किती लोकांचे घरं गेले? 25 लोकांची गेलीत. भरपूर नुकसानी खाली पण झालेली आहे लोकांची. एक दिवस तर ती लोक बाहेरच राहिली होती सगळी. कायकांचा त्यांना भरपाई मिळावी आणि त्यांचं अनाज पाणी पण सगळं भिजलेलं आहे. त्यांना भरपाई सरकारने द्यावी म्हणून एवढी मागणी आहे आमची. 14 तारखेला वादळ आलं कमीत कमी 3-3:30च्या दरम्यान आणि अचानक कसं एक 10 मिनिटाच्या अंतरावरती येऊन 2 सेकंदामध्ये येऊन धडकलं आमच्या विंडोवरती. त्या विंडोवरती धडकल्यामुळं माझ्या मिसेसच्या डोळ्याला लागलेलं आहे आणि फार मोठी जखम झालेली आहे. तिला कमीत कमी 10% आलेले आहेत. तर ताबडतोब आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो. त्याप्रकारे मग डॉक्टर म्हणले की वरची नुकसान झालेलं आहे आमची भरपूर आणि पत्रे सर्व उडाले. पाण्यामध्ये आहोत आम्ही रात्रभर. त्या निमित्ताने कसं आई वडील माझी घाबरलेले आहेत, सर्व घाबरलेले आहेत आणि बेशुद्ध औषधमध्ये पडले होते माझे मिसेस. तर त्यांना आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो. त्यांचा पत्रा समोरून आलेले आहे आणि लागलेला आहे डोळ्याला. तर त्या काही मदत करावी सरकारने, ही विनंती आहे सरकारजवळ आमची. धान्याचे नुकसान झाले आमचे सर्व. मुलं पण पाण्यामध्ये रात्रभर आम्ही पाण्यामध्ये आहोत. हो पाण्यामध्ये आहेत सगळे. आता हे पाणीच काढत होतो आम्ही सगळं. 3च्या टायमाला वादळ झाला आणि त्या चक्रीवादळामुळं लोकांची इथं बरीच नुकसानी झाली. लाईट नाही राहिली का सुद्धा का लोकांच्या घरावरून कौलं जवळजवळ 25 घरांची नुकसानी जास्त झाली. गेल्या वर्षी असा चक्रीवादळ झाला. त्या वादळमध्ये आम्ही त्यांना फोन लावला तर त्यांनी कोतवालाला पाठवलं, पंचनामा केलं. ते बोललं का महाड तालुक्यात कुणाची नुकसानी झाली आणि तुमचीच कशी झाली. गेल्या वर्षी 2 घर, एक रमेश भागोजी सुतार आणि एक संतोष बाबू शिंदे, ह्या 2 व्यक्तींच्या घरावरून पत्र राहिलेले. त्यांना फोटो बिटो पाडून नेलं. त्यांना 1 रुपयासुद्धा नुकसान केलं. हमेशा आता ही कुदरती काय निसर्गाचा खेळ आहे, तो का आमच्या हातात नाही. मग शासनाने त्याची दखल घेऊन यांना योग्य तो नुकसान भरपाई मिळेल अशी आमची एक
ग्रामस्थांचं सांगणं आहे. घराची कावला उडाली, दोन्ही आड्याचं म्हणजे पाक गेलं कोहावर आड्यापर्यंत, आणि घराची पण आड्याची कोणी बिने गेलं, काय करणार. तुमचं नाव काय? लीलाबाई शांताराम दानावली. हो काय, गेल्या वर्षी पण नुकसान झाले गेल्या होते? वर्षी पण झाली, काय नाही भेटलं, नेलं लिहून बिहून. हं. आमच्या गावामध्ये परवाच्या दिवशी 14 तारीख ना, 14 तारखेला आमच्यात पावसाच्या ह्याच्यामध्ये चक्रीवादळ झाल्यामुळं बऱ्याच घरांना नुकसान झालेलं आहे. आणि काही काही नवीन बांधलेली घरंसुद्धा मोडून पडलेली आहेत. त्या घराच्या ह्याच्यामध्ये काही घरांच्या बाराच्या काचा तुटल्यामुळं काही महिलांनासुद्धा लागलेलं आहे. सरकारी यंत्रणेला आम्ही कळसून आत्तापर्यंत एक पण कोणी आलेलं नाही. तलाट्याला फोन केला, तहसीलदारांना फोन केला, तलाट्यांनी त्यांचा शिपाई पाठवून फक्त नावं नोंदवून नेलीत. याच्या पलीकडे कुठलीही मदत किंवा कोणी आलेलं नाही इथं. आणि मागच्या वर्षीसुद्धा असा प्रकार झालेला, शासनाकडून आम्हाला 1 रुपयासुद्धा देण्यात आलेला नाही. आमच्या लोकांना नुकसान झालेली भरपाई फक्त मिळायला पाहिजे, आमचं हेच हेतू आहे. आणि याची दखल शासनापर्यंत व्हावी ही आमची विनंती आहे.